नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार विभागाची कोकण प्रशासकीय विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे 6 प्रशासकीय विभाग आहेत, आता 6च्या 6 प्रशासकीय विभागाच्या लेखा व कोशागार विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि प्रशासकीय विभागानुसार सेपरेट हे जाहिराती आलेल्या आहेत. एकूण 6 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता आपण कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, तसंच कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, ती सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास विभाग ई-बुक विकत घ्या. आणि विठ्ठल जोशी ॲपवरच कोशागार विभागाचं ई-बुक आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे. त्याचं काम सुरू आहे. तर या ठिकाणी पाहता संचालक लेखा व कोशागार कोकण विभाग. आता हे बाकीची माहिती काही वाचून दाखवत नाही. पुढे पहा, पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल. 7व्या वेतन आयोगानुसार पगार आहे S10चा म्हणजे 29,200 ते 92,300. म्हणजे पगार साधारणपणे पहिला 58,000 रुपयांपेक्षा जास्त होणार आहे, सर्व भत्ते वगैरे मिळून. आणि एकूण पद आहेत 179. आता प्रत्येक म्हणजे ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू दिनांक होणार आहे 4 फेब्रुवारी 2025. सायंकाळी 5 म्हणजे कालपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. त्याच्या पुढे पहा काय दिलेलं आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 6 मार्च 2025 रात्री 12 वाजता. त्याच्यानंतरचं ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 6 मार्च 2025. परीक्षेचा दिनांक व कालावधी या वेबसाईटवर तुम्हाला नंतर मिळून जाईल. आता कॅटेगरीनुसार जर जागांची माहिती द्यायची झालं तर या ठिकाणी अनुसूचित जाती सर्वसाधारणला 9 जागा आहेत, महिला 10 जागा आहेत, खेळाडूला 2 जागा आहेत, माजी सैनिक 5 जागा आहेत, पदवीधर अंशकालीन 3 जागा आहेत, भूकंपग्रस्त 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताला 2 जागा आहेत. अनुसूचित जमातीमध्ये पहा, अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे ST कॅटेगरी सर्वसाधारण 5 जागा, ST महिला 4 जागा, ST खेळाडू 1 जागा, ST माजी सैनिक 2 जागा, पदवीधर अंशकालीनला 1 जागा, भूकंपग्रस्ताला 0, प्रकल्पग्रस्ताला 1 जागा. विमुक्त जाती मध्ये पहा, सर्वसाधारण 2, महिला 2, खेळाडूला 0, माजी सैनिक 1, पदवीधरला 1. भटक्या जमाती ब सर्वसाधारण 2 जागा आहेत, महिलांसाठी 2 जागा आहेत, माजी सैनिकला 1 जागा आहे, अंशकालीन पदवीधरला 1 जागा आहे. भटक्या जमाती क सर्वसाधारणला 1 जागा, महिलेला 2 जागा, त्याच्यानंतर माजी सैनिकला 1 जागा आणि पदवीधरला 1 जागा आहे. भटक्या जमाती ड सर्वसाधारण 2 जागा, महिलांना 1 जागा, माजी सैनिकला 1 जागा. त्याच्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे OBCमध्ये सर्वसाधारणला 11 जागा आहेत, महिलांना 11 जागा आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 2 जागा, माजी सैनिक 5 जागा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 4 जागा, भूकंपग्रस्ताला 1 आणि प्रकल्पग्रस्ताला 2 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्ग म्हणजे EWSमध्ये पहा, सर्वसाधारणला 2 जागा, महिलेला 1 जागा, खेळाडूला 0, बाकी सर्व 0 आहेत. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल विशेष मागासवर्ग म्हणजे EWS नाही, मी चुकून EWS बोललो, ते विशेष मागासवर्ग वेगळा SBCमध्ये येतो. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्याला आपण EWS म्हणतो, त्यामध्ये सर्वसाधारणला 8 जागा, महिला 6, खेळाडू 1, माजी सैनिक 3, पदवीधर 2 आणि प्रकल्पग्रस्ताला 1 जागा आहे. त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे मराठा आरक्षण सर्वसाधारण 8, महिला 6, खेळाडू 1, माजी सैनिक 3, पदवीधर अंशकालीन 2 आणि प्रकल्पग्रस्त 1. ओपनला सर्वसाधारण 9, ओपन महिला 9, ओपन खेळाडू 2, ओपन माजी सैनिक 5, पदवीधर अंशकालीन 3, भूकंपग्रस्त 1 आणि प्रकल्पग्रस्त 2. आणि सर्व कॅटेगरीला मिळून अनाथच्या 2 जागा आणि दिव्यांगाच्या 7 जागा आहेत. आता अर्ज कधी भरायचा ते सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण इतर काही माहिती आहे ती माहिती पाहूया. फीमध्ये पहा, ओपनसाठी 1,000 फी आहे आणि जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे.
पात्रता पहा या ठिकाणी भारताचे नागरिकत्व असावं, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक, त्यासाठी 10वीला मराठी हा विषय असणं आवश्यक आहे. वयोमर्यादेमध्ये पहा कमीत कमी 19 वर्ष वय पाहिजे आणि कधीचं वय मोजलं जाणार आहे तर 6 मार्च 2025 या तारखेचं वय मोजलं जाणार आहे. जास्तीत जास्त वय ओपनसाठी 38, मागासवर्गासाठी 43 वर्षे, दिव्यांग 45 वर्षे, माजी सैनिकांसाठी हे जे नियम दिलेले आहेत हे सर्व. त्याच्यानंतर म्हणजे ओपनला 38 वर्ष प्लस 3 वर्षे आणि मागासवर्गीय 43 प्लस 3 वर्षे आणि सशस्त्र दलातील सेवेचा पण कालावधी धरला जातो. माजी सैनिक दिव्यांग 45 वर्षे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्षे, प्रकल्पग्रस्त 45 वर्षे, भूकंपग्रस्त 45 वर्षे, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 वर्षे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्ये 1991चे जनगणना कर्मचारी आणि 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी 45 वर्षे. आता जी शैक्षणिक पात्रता आहे ती पहा. तर शैक्षणिक पात्रतेमध्ये 2 पात्रता आहेत. एक आहे कोणत्याही शाखेतील पदवी आणि दुसरा आहे मराठीचं एकतर 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीच्या 40 शब्द प्रति मिनिट, दोन्हीपैकी एक पाहिजे. आणि नंतर MA-CITचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे, जी काही नियमानुसार आहे MA-CIT ती. तर अशा पद्धतीने ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. तर जे पात्र असतील आणि चांगला अभ्यास असेल त्यांनी फॉर्म भरा आणि नोकरी मिळवा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.